नमस्कार, मी शीतल सायकर डे विथ डिलिशियसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड. फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आवश्यक अशी फळे घ्यायची आहेत. ती फळे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण त्याच्यावरती खूप प्रकारच्या औषधांच्या फवारण्या केलेल्या असतात. त्याच्यामुळे ते अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एक सफरचंद घ्यायचं आहे, ते व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे. त्याचे बारीक बारीक काप करायचे आहेत. छान असं बारीक चिरायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीची फळे टाकू शकता. तुम्हाला जेवढी फळे आवडतील तेवढी तुम्ही ॲड करू शकता. द्राक्षे घ्यायचे आहे. द्राक्षाचे पण छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. तुम्ही एकच कोणती तरी द्राक्षे घेऊ शकता. माझ्याकडे काळी पण द्राक्षे होती, म्हणून मी दोन्ही पण ॲड केल्यात. एक केळी घ्यायची आहे. केळीचे पण छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. मग दूध घ्यायचं आहे. 1 लिटर दूध घ्यायचं आहे. दूध गॅसवरती ठेवून गरम करायचं आहे. दूध गरम होईपर्यंत आपण एका बाउलमध्ये दूध घेऊन कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे. फ्रूट कस्टर्ड पावडर बाजारात भेटते, ती तुम्ही घेऊ शकता. एका बाउलमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडरमुळे आपल्या फ्रूट कस्टर्डला व्यवस्थित अशी थिकनेस आणि चव येते, म्हणून हा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे. गरम झालेल्या दुधामध्ये साखर टाकायची आहे. 3 ते 4 चम्मच साखर घालायची आहे. थोडंसं केशर घालायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. कस्टर्ड मिल्क टाकायचं आहे. दूध छान गरम झाल्याच्या नंतर हे सगळे इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहेत. मग छान असं स्टर करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात गाठी होणार नाहीत. व्यवस्थित स्टर करायचं आहे.
मस्त असं थिक होऊन द्यायचं आहे. जास्त पण थिक नाही करायचं, कारण हे थंड झाल्यावरती अजून थिक होतं. बारीक चिरलेले फ्रूट्स ॲड करायचे आहेत. सगळे फ्रूट्स ॲड करायचे आहेत. व्यवस्थित असं स्टर करून पण घ्यायचे. लास्टला डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत, त्याशिवाय फ्रूट कस्टर्डला प्रॉपर अशी चव नाही येणार. व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे. आपलं फ्रूट कस्टर्ड रेडी झालेलं आहे. थंड झाल्याच्या नंतर तुम्ही ते सर्व करू शकता. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित छान असं फ्रूट कस्टर्ड रेडी झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.